नमस्कार. आपण आता 10वीचं वर्तुळ हे प्रकरण पाहत आहे. यापूर्वी आपण या प्रकरणावरती 6 व्हिडिओ पाहिलेले आहेत. या 6 व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेले आहे तर वर्तुळ आणि बिंदू यांचा परस्पर संबंध असणारे गुणधर्म आणि प्रमेय पाहिलेले आहेत. आपण एका बिंदूतून जाणारे वर्तुळ, 2 बिंदूतून जाणारी वर्तुळ, 3 बिंदूतून किती वर्तुळ काढता येतात, बरोबर. त्यानंतर वर्तुळ आणि रेषेच्या बाबतीत खास करून स्पर्शिका या संदर्भातले काही प्रमेय आणि गुणधर्म आपण पाहिले. स्पर्शिका खंडाची लांबी समान असते हे पाहिलेले आपण. आता या 2 भागांचा आपण अभ्यास केलेला आहे. आजपासून आपण वर्तुळ आणि कोन यांचा परस्पर संबंध असणारे गुणधर्म आणि प्रमेय पाहणार आहोत, बरोबर. तर आता या ठिकाणी एक वर्तुळाची आकृती काढलेली आहे, त्याचा केंद्रबिंदू सी आहे. नीट लक्षात घ्या. एक मोठं वर्तुळ काढलेले आहे फळ्यामध्ये, त्याचा केंद्रबिंदू सी आहे आणि रेख AB ही वर्तुळाची जीवा आहे. या AB नावाच्या जीवेमुळे या वर्तुळाचे 2 वर्तुळ कंसांमध्ये विभाजन झालेलं आहे. यामध्ये ADB हा एक विशाल कंस तयार झालेला आहे आणि AEB हा एक लघु कंस तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत तर या C बिंदू जवळ म्हणजे केंद्रबिंदू जवळ AB ला जोडणाऱ्या 2 त्रिज्या आपण काढलेल्या आहेत आणि आपल्याकडे या ठिकाणी एक आता केंद्रीय कोन तयार झालेला आहे. ओके, या ठिकाणी केंद्रीय कोन तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय तर या वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचा विशाल कंसावरती एक D बिंदू घेऊन त्या ठिकाणी होणाऱ्या कोनाशी होणारा संबंध आपल्याला तपासून पाहायचा आहे. आता D बिंदू जवळ एक कोन केला, हा AD रेषाखंड जोडला, त्यानंतर हा AB रेषाखंड देखील जोडला आणि या D बिंदू जवळ एक कोन झालेला आहे तयार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण हा ADB कोन मोजला, कोन ADB जर मोजला आपण व कोन ACB मोजला तर या दोघांमध्ये जो संबंध असतो तो काय असतो तो मी तुम्हाला सांगतो. तर या D बिंदू जवळ होणाऱ्या कोनाचे माप हे केंद्रीय कोनाच्या मापाच्या निम्मे असते. नीट लक्षात घ्या. म्हणजे ची मापे मोजली समजा तर या दोघांमधला संबंध काय भरतो, माप कोन ADB हा या ACB कोनाच्या निम्मा असतो. माप मोजल्यानंतर त्यांची तुलना केल्यानंतर निम्मा असतो हे आपल्या लक्षात. त्यानंतर आता हा केंद्रीय कोन थोडा बाजूला ठेवतो, केंद्रबिंदू राहू द्या आहे तसंच. विशाल कंसामध्ये तयार झालेला कोन तसाच लघु कंसामध्ये एक बिंदू घेतलेला आहे आपण AEB. तर याही ठिकाणी कोन तयार करणार आणि या 2 कोणांची माप जर समजा मोजली, याचं माप जर समजा X असेल आणि याचं माप जर समजा Y भरलं असेल, म्हणजे एकाच वर्तुळातील विशाल कंसात तयार झालेला कोन आणि लघु कंसात तयार झालेला कोन, म्हणजे विशाल कंसावरील बिंदू जवळ तयार झालेला कोन ज्याची 2 टोकं जीवेची 2 टोकं आहेत आणि लघु वर्तुळ खंडात तयार झालेला कोन की ज्याची 2 टोकं ही A आणि B च आहेत, जीवेची 2 टोकं आहेत. या 2 कोणांच्या मध्ये काय संबंध येतो बघा. तर कोन ADB व कोन AEB यांची बेरीज 180 अंश येते. यांची बेरीज किती येते, 180 अंश येते. म्हणजे हा पहिला गुणधर्म झाला, हा दुसरा गुणधर्म झाला. नंतर अजून एक तिसरा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा. हे तात्पुरतं बाजूला ठेवा आपण, म्हणजे आपल्याला क्लिअर लक्षात येईल. या विशाल कंसामध्ये
आणखीन काही बिंदू घेणार आहे. समजा इथे डी हा ई बिंदू घेऊया, इथं एफ बिंदू घेऊया, इथं जी बिंदू घेऊया. आता या ठिकाणी एई जोडली, नंतर बी सुद्धा जोडली. आता या कोणाचं माप मोजून बघायचं. माप कोण एईबी, एईबी बरोबर आहे. एकाच विशाल वर्तुळखंडामध्ये वेगवेगळे बिंदू घेऊन त्यातून जिवेच्या टोकांना रेषाखंड जोडून जे कोन तयार झाले त्यांच्या मापाविषयी आपण पाहतो आहोत. त्यानंतर कोन AFB हा पण कोन केला, तो पण जिवेच्या एकाच टोकाला, जिवेच्या एकाच बाजूला एकाच विशाल वर्तुळखंडात तयार झालेला कोन आहे. त्यानंतर कोन AGB. या सगळ्या कोनांच्या बाबतीत कोणता गुणधर्म असतो, तर एकाच वर्तुळ कंसात तयार झालेले कोन हे समान मापांचे असतात. म्हणजे कोन AEB, कोन ADB, कोन AFB व कोन AGB यांची मापे समान असतात. ओके. आता आणखीन एक महत्वाचा गुणधर्म या ठिकाणी आपण बघूया, म्हणजे याच गुणधर्माला अनुसरून. समजा विशाल कंसाच्या बाबतीत हे गुणधर्म आपण पाहिले, पण लघु कंसाच्या बाबतीतले काही गुणधर्म बघू. समजा लघु कंसामध्ये एईबी नावाचा कोन आहे, बरोबर आहे. अजून एखादा बिंदू आपण घेतला इथे, इथे समजा एम बिंदू घेतला, तर AMB हा जो कोन आहे या कोनाचं माप म्हणजे माप कोन AMB व माप कोन AEB हे देखील गुणधर्म दोन प्रमाणे सारखेच बसतात, कारण एकाच कंसातले कोन आहे. तर अशा पद्धतीनं हे गुणधर्म आपल्याला क्लिअर लक्षात आले पाहिजे. आता दुसरा या पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. नीट लक्षात घ्या, परत एकदा रिवाइज करा. या दोन कोणांची माप, हा केंद्रीय कोन आणि हा कोन. केंद्रीय कोणाचा हा निम्मा असतो, हा भाग झाला. त्यानंतर या दोघांची बेरीज ही परस्परांना पूरक असते, हा दुसरा गुणधर्म. त्यानंतर हे सगळे कोन एकसारख्याच मापाचे असतात, एकाच कंसातले सगळे कोन एकसारख्या मापाचे असतात, म्हणजे हा तिसरा. याचं माप x आहे तर याचं पण माप x, याचं पण माप x आणि याचं पण माप x. अशा पद्धतीने आपण या वर्तुळ कंस, वर्तुळ बिंदू आणि त्यांच्या संदर्भातले काही गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर या पुढचा गुणधर्म आहे आंतरलिखित कोनाची. आंतरलिखित कोन कशाला म्हणायचं, वर्तुळामध्ये आंतरलिखित कोन कशाला म्हणायचं हे आपण आता पाहणार आहोत. आंतरलिखित कोन, आंतरखंडित कंस आणि आंतरलिखित करणारा कंस. समजा हा वर्तुळ परिघाचा भाग आहे, बरोबर आहे, हा त्याचा केंद्रबिंदू आहे. तर वर्तुळ परिघावरील एक बिंदू शिरोबिंदू घेऊन जर वर्तुळातून जाणाऱ्या दोन छेदिका आपण काढल्या, दोन छेदिका किरण आपण जर काढले, तर वर्तुळ परिघावर ज्याची दोन टोकं आहेत किंवा या कोणाचे बिंदू वर्तुळ परिघावर असतील आणि या कोणाच्या भुजा जर वर्तुळाच्या अंतर्भागातून जात असतील, नीट लक्षात घ्या, कोणाचा शिरोबिंदू कुठे असेल, परिघावर, परिघावर शिरोबिंदू, परिघावर शिरोबिंदू असेल आणि दोन्ही भुजा, दोन्ही भुजा, कोणाच्या दोन्ही भुजा वर्तुळाच्या अंतर्भागातच असतील, म्हणजे
दोन्ही भुजांचे भाग, दोन्ही भुजांचे वर्तुळाच्या अंतर्भागातील भाग, अंतर्भागातील भाग वर्तुळाच्या जीवा असतील, जीवा असतील तर त्या कोणाला काय म्हणायचं? आंतरलिखित कोन असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? आंतरलिखित कोन. ओके, म्हणजे आपला नवीन भाग आहे आंतरलिखित कोन. ही संकल्पना आपण आता पाहतो आहोत. नवीन भाग, याला इंग्लिश मध्ये इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणायचं. आता समजा मी या ठिकाणी वर्तुळ काढलेले आहे. आता नीट लक्षात घ्या, या ठिकाणी हा शिरोबिंदू मी वर्तुळावरच घेतलेला आहे आणि असा एक कोन काढलेला आहे. तर या कोणाला आंतरलिखित कोन म्हणणार का? आपण ते व्याख्येमध्ये बघूया. शिरोबिंदू कुठं असला पाहिजे? परिघावर. शिरोबिंदू परिघावर आहे. आता दोन्ही भुजांचे वर्तुळाच्या अंतर्भागातील भाग वर्तुळाच्या जीवा असल्या पाहिजे. या ठिकाणी ही जीव आहे, पण ही स्पर्शिका तयार होते, म्हणजे या अटीमध्ये बसत नाही, म्हणजे हा आंतरलिखित कोन होऊ शकत नाही. समजा अजून एक आकृती आपण काढून बघितली, इकडे स्पर्शिका काढून घेतली, इकडे. आता बघा, याच्यामध्ये समजा आपण असं म्हटलंय की परिघावरच शिरोबिंदू आहे, परंतु त्या कोणाच्या भुजा आहेत त्या वर्तुळाच्या जीवेचा भाग नाही झालेला आहे, तर त्या वर्तुळाच्या स्पर्शिका होत आहेत, म्हणजे याला देखील आपल्याला आंतरलिखित कोन म्हणता येणार नाही. समजा असं असेल तर हे पहा, हा भाग आपण पाहिलेला आहे, याला देखील आंतरलिखित कोन आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे आंतरलिखित कोन होण्यासाठी सगळ्यात महत्वाची अट काय आहे? तर त्या कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा एक बिंदू, वर्तुळ परिघाचा बिंदू असला पाहिजे, आणि त्या कोणाच्या दोन्ही भुजांचे भाग हे त्या वर्तुळाच्या जीवा असल्या पाहिजे. म्हणजेच तो जो किरण असेल कोणाची भुजा, त्याचा जो वर्तुळाच्या अंतर्भागातला भाग हा त्या वर्तुळाची जीवा असली पाहिजे, तेव्हाच त्याला आपण आंतरलिखित कोन असं म्हणू शकतो. आता या आंतरलिखित कोनाच्या संदर्भातला आंतरलिखित कोनाचं प्रमेय आपल्याला पाहायचंय. थोडंसं मी इथं समजून देतो, नंतर प्रमेय पूर्ण आपण इकडे लिहूया. या आंतरलिखित कोनाचे माप, या कोनाचे माप, आंतरलिखित कोनाचे माप हे त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे या कंसाच्या मापाच्या निम्मे, समजा याला आपण ABC असं म्हटलं आणि इथं O असेल, तर माप कोण AOC हा 1/2 माप कंस ABC असतो. आता हे सगळं समजून घेण्याच्या पूर्वी आपल्याला यातल्या छोट्या छोट्या संकल्पना समजून घ्यायला पाहिजे. मग आता छोट्या कोणत्या संकल्पना आहेत? तर याच्या बाबतीत आंतरलिखित कोन आम्हाला कळालेला आहे. हा आंतरलिखित कोन हे आमच्या लक्षात आले, पण बघा आंतरलिखित कंसाच्या वरून बाह्य भागातला जो वर्तुळ परिघाचा भाग आहे, म्हणजे हा जो विशाल कंस आहे, या कंसाला काय म्हणायचं? तर या कंसाला आंतरलिखित करणारा कंस म्हणायचं. आंतरलिखित करणारा कंस. या कंसानं या कोणाला आंतरलिखित केलेलं आहे. मग या कंसाला काय म्हणायचं? तर जो आंतरलिखित कोणाच्या अंतर्भागातला कंस असतो त्याला म्हणायचं आंतरखंडित कंस. काय म्हणायचं त्याला? आंतरखंडित कंस.
तर अशा पद्धतीने आपण आंतरलिखित करणारा कंस आणि आंतरखंडित करणारा कंस किंवा आंतरखंडित झालेला कंस, आंतरलिखित करणारा कंस, कोणाला आंतरलिखित करणारा कंस, कारण हा कोण आंतरलिखित आहे, त्याला आंतरखंडित करणारा कंस आणि या आंतरलिखित कोणाच्या अंतर्भागात खंडित झालेला आंतरखंडित कंस. तर प्रमेय कशाच्या बाबतीत आहे? आंतरलिखित कोणाचे माप, आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. तर या प्रमेयाची सिद्धता आपल्याला नीट तपासून पाहायची आहे. अतिशय महत्वाचं प्रमेय आहे आंतरलिखित कोणाचे प्रमेय. प्रमेय काय बघा, वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोणाचे माप, वर्तुळात आंतरलिखित केलेल्या कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. या ठिकाणी ओ केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये BAC हा कोण आंतरलिखित झालेला कोण आहे, म्हणजे हा आंतरलिखित कोण आहे. आणि या BAC या आंतरलिखित कोणाला BAC या कंसाने आंतरलिखित केलेले आहे आणि BAC या आंतरलिखित कोणाने BDC हा आंतरखंडित झालेला कंस आहे. बरोबर. आता साध्य काय करायचं बघा आपल्याला. तर या कोण BAC या आंतरलिखित कोणाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म आपल्याला दाखवायचं. माझ्या ठिकाणी रचना काय केली, किरण AO जोडलाय, त्यानंतर वर्तुळाला E बिंदूमध्ये हा AO नावाचा किरण छेदतो आहे, त्यानंतर त्रिज्या OC काढलेली आहे. हे पहा, AO नावाचा किरण काढलेला तो वर्तुळाला E बिंदूमध्ये छेदून जातोय आणि OC नावाची त्रिज्या काढलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट सांगायची. समजा आंतरलिखित कोन जो आहे, या आंतरलिखित कोनाच्या बाबतीत तीन गोष्टी तयार होतात. हा जो वर्तुळाचा केंद्र आहे तो आंतरलिखित कोनाच्या अंतर्भागात असू शकेल, जे इथं दाखवलेला आहे. एखाद्या वेळेला असे असेल की केंद्रबिंदू हा आंतरलिखित कोनाच्या एका भुजेवर असेल, ही दुसरी अट असू शकेल. आणि तिसरी अट अशी असू शकेल की केंद्रबिंदू हा आंतरलिखित कोनाच्या बाह्य भागात असेल. तर आता आपण पहिली अट पाहतोय ते म्हणजे आंतरलिखित कोनाच्या अंतर्भागात केंद्रबिंदू आहे आणि म्हणून या केंद्रबिंदूतून जाणारा एक किरण काढलाय आणि त्याच केंद्रबिंदूतून एक त्रिज्या आपण काढलेली आहे आणि एक त्रिकोण मिळवलेला आहे. बरोबर आहे. आता या त्रिकोणामध्ये म्हणजे त्रिकोण AOB मध्ये सिद्धता बघा, त्रिकोण AOB मध्ये OA नावाची बाजू आणि OC बाजू या दोन्ही बाजू कशा आहेत, सारख्या आहेत. मग हा कसला त्रिकोण झाला, समद्विभुज त्रिकोण झाला. समद्विभुज त्रिकोण म्हटल्यानंतर त्याच्या या कोणाचं माप जर समजा x घेतला तर या कोणाचं माप सुद्धा काय होणार आहे, xच होणार. बरोबर इथपर्यंत कळलं. OA एकरूप OC म्हणून हा समद्विभुज त्रिकोण झाला. समद्विभुज त्रिकोणाचे एकरूप बाजू समोरचे दोन कोण सारख्या मापाचे असतात, त्यानुसार x झालं. आता या त्रिकोणाचा हा जो कोण आहे हा कसला कोण आहे, तर या त्रिकोणाचा तो बाह्य कोण आहे. आणि त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाचं प्रमेय काय असतं, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप त्याच्या दूरस्थ अंतर कोणाच्या मापांच्या बेरजे एवढं. म्हणजे याचाच अर्थ या कोणाचं माप किती होणार, आता 2x अंश. म्हणजे माप कोण COE बरोबर 2x अंश. आता हा जो COE नावाचा जो कोण आहे तो केंद्रीय कोण आहे, कारण केंद्रबिंदू जवळ झालेला कोण आहे तो केंद्रीय कोण आहे. त्यामुळे केंद्रीय कोणाचे माप आणि त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप एकसारखे असते. म्हणून या कंसाचं माप किती झालं, इथून E पर्यंत इकडे C पर्यंत किती माप झालं, 2x अंश. ओके. आता नीट लक्षात घ्या, या ठिकाणी या कंसाचं माप 2x अंश झालंय, पण या कोणाचं माप किती x आहे. याचा अर्थ हा जो कोण आहे म्हणजे कुठला कोण आहे EAC,
हा जो कोन आहे या कोनाचे माप याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्मे. एक भाग क्लिअर झाला. आता त्याच पद्धतीने समजा या बाजूला आम्ही असंच एक त्रिज्या काढून घेतली, तिकडे समजा हा एक वाय घेतला, हा वाय घेतला, तर याचं सुद्धा माप किती होईल? 2y होईल. मग इथे काय झाला? 1+y आणि ते काय झालं? 2x+2y. म्हणजे याचा निम्मा हा कोन झाला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला OAC म्हणजेच EAC बरोबर अर्धा EC हा कंस काढून घेतला आपण. त्याचप्रमाणे आपल्याला EAB बरोबर अर्धा B असं आपल्याला सिद्ध करून घेता येईल. आणि मग या दोघांची जर बेरीज केली आपण, कोणाची? EAC नावाचा कोन, EAC आणि EAB या दोघांची जर बेरीज केली तर ती या दोन अर्ध्या कंसाच्या बेरजे एवढी येणार. म्हणजे याचा अर्थ हे दोन कंस बघा, EC आणि B, EC आणि B म्हणजेच BDC नावाचा कंस झाला. म्हणजेच या कोणाचे माप या संपूर्ण कंसाच्या मापाच्या निम्मे झाले, सिद्ध झाले. ओके, याच्यातली ही पहिली अट आपण पाहिलेली आहे. आंतरलिखित कोणाच्या बाबतीत आणि वर्तुळाच्या केंद्राच्या बाबतीत 3 अटी आपण पाहिल्या. त्यातली पहिली अट आपण या संपूर्ण आकृतीच्या माध्यमातून सिद्ध करून घेतली. दुसरी अट म्हणजे केंद्र भुजेवर, तर हे पहिल्यांदाच आपण सिद्ध करून घेतलंय. समजा एवढंच असेल तर अशा वेळेला काय होणार आहे? 2x बरोबर याचा दुप्पट झाला, बरोबर की नाही? म्हणजे या आंतरलिखित कोणाचे माप या कंसाच्या निम्मे झालेले आहे. म्हणजे ही दुसरी अट पडली. तिसऱ्या अटीच्या बाबतीत काय होते बाकी, की केंद्र हा आंतरलिखित कोणाच्या बाह्य भागात असेल, मग त्यावेळेला मापकोन BAC बरोबर 1/2 मापकंस BC हे सिद्ध करताना काय करणार आपण? तर या ठिकाणी या कोणाचं माप काढून घ्या, तो या कंसाच्या निम्मा आहे, बरोबर आहे. त्यानंतर CAE माप, या कोणाचं माप काढून घेतलं, त्याचबरोबर याचं पण काढून घ्या. म्हणजे पहिल्यांदा या कोणाचं माप काढून घ्यायचं. ते माप किती असणार आहे? तर BCच्या अर्धा असणार आहे. त्यानंतर मग या कोणाचं माप काढून घ्या, ते CAEच्या अर्धा असणार आहे. आणि मग या संपूर्ण मापातून हा एवढा भाग वजा करा, बरोबर नाही? म्हणजे कोण CAE वजा करायचा, म्हणजेच अर्धा कंस CE वजा करूया. मग BACचं माप बरोबर या BACचं माप बरोबर BAE कोण BAE वजा कोण CAE. मग BAEचं माप किती असणार आहे? अर्धा BC. BAEचं माप अर्धा BC आणि CAEचं माप किती असणार आहे? अर्धा C, बरोबर आहे. मग या अर्ध्या BC मधनं अर्धा CE वजा घेतला, अर्धा हा 1/2 कॉमन काढलेला आहे. BC वजा CE कंस BC वजा कंस CE बरोबर कंस BC. अशा पद्धतीनं हे प्रमेय आपल्याला सिद्ध करता येतं. यापुढील प्रमेयामध्ये आता आंतरलिखित कोणाच्या प्रमेयाचे उपप्रमेय बघायचे. पहिलं उपप्रमेय आहे, एकाच कंसात आंतरलिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात. आता या ठिकाणी पक्ष बघा, कोण PQR आणि कोण PSR हे एकाच कंसात आंतरलिखित झालेले कोण आहेत. म्हणजे कुठल्या कंसात? PQSR या एकाच कंसात आंतरलिखित झालेले दोन कोण आहेत. आता साध्य आपल्याला काय करायचं, तर हे दोन कोण आपल्याला सारखे दाखवायचे. म्हणजे या कोणाचं माप आणि या कोणाचं माप सारखं दाखवायचं किंवा दोन्ही कोण एकरूप दाखवायचे. आता या ठिकाणी पहिलं विधान काय बघा, आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजे या PQRचं माप किती असणार आहे? तर PTRच्या निम्म असणार आहे, या PTR कंसाच्या निम्म. तसंच PSR कोणाचं माप किती असणार आहे? ते पण PTRच्या निम्मच असणार आहे. म्हणजे याचंही माप PTRच्या निम्म, याचंही माप PTRच्या निम्म. याचाच अर्थ या दोघांची मापासारखे, म्हणजेच हे दोन कोण काय झाले? एकरूप झाले. या पद्धतीने सिद्ध करता येईल.
त्यानंतर दुसरं आहे अर्धवर्तुळ कंसातील अंतर्लिखित कोन हा काटकोन असतो. काटकोन असतो म्हणजेच किती मापाचा असतो? 90 मापाचा असतो. आता नीट लक्षात घ्या, या ठिकाणी ही जी वर्तुळाची आकृती काढली त्याचा केंद्रबिंदू एम आहे, बरोबर आहे. एसी हा व्यास घेतलेला आहे आणि या एबीसी या अर्धवर्तुळामध्ये बी हा कोन अंतर्लिखित झालेला आहे, बरोबर आहे. आता याचं माप आम्हाला 90 अंश आणायचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता साध्य काय, माप कोन एबीसी बरोबर 90 अंश. आता सिद्धता बघा, अंतर्लिखित कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. याचाच अर्थ या बी कोणाचं माप या AXC या कंसाच्या मापाच्या निम्मे आहे. परंतु AXC या कंसाचं माप किती आहे? 180 अंश आहे, कारण अर्धवर्तुळाचे माप हे नेहमी 180 अंश असते. म्हणजेच याचाच अर्थ मापकोन एबीसी बरोबर 180 चा निम्मा म्हणजेच 90 अंश हे झालं. तर अशा पद्धतीने आपण अंतर्लिखित कोनांची प्रमेय, त्याचे उपप्रमेय, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण या वेळेला संपवलेला आहे. या भागातला अजून एक स्पर्शिका छेदिका प्रमेयाचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ व्यवस्थित 1-2 वेळा पहा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.